रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सावरगाव येथे उभारण्यात येत असलेल्या रेल्वे मेट्रो कारशेड प्रकल्पामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भिवपुरी येथे रेल्वे स्थानकाजवळ सुमारे 150 एकर जागेवर सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव केला जातोय। हा भराव उल्हास नदीच्या काठावर होत असल्याने पावसाळ्यात आधीच पूरग्रस्त ठरणारी वावे, बेंडसे आणि भातगाव ही गावे यंदा अधिकच धोक्यात येतील अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे। त्यांच्या या प्रकल्पाला विरोध नाही, मात्र सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्यामुळे योग्य त्या ठिकाणी स्थलांतर करावं किंवा पूरस्थिती निर्माण होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत रेल्वे प्रशासन संबंधित जागेची पाहणी करत असल्याची माहिती कर्जतचे तहसीलदार तानाजी जाधव यांनी दिली आहे। त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। भरावा आता जो चालू आहे, जो कारशेडचं काम चालू आहे, त्या भराव्याबद्दल मी बेंडच्या गावचा ग्रामस्थ वैभव मराठे सांगायचं तात्पर्य, तो जो भरावा आहे याच्या आधी जर का आमच्या गावामध्ये खूप सारं पाणी येत होतं, घराघरांचे पाणी जात होतं, तर हा भरावा आता जो कारशेडचा आहे तो आत्ता जर का 10-12 फूट झालेला आहे, तर तो नदीचं पाणी आमच्या गावात पूर्णपणे येऊन आमच्या गावाला जीवितहानी होण्याची शक्यता आहे, होणारच आहे। आम्ही यावर्षी वाचू की नाही वाचू हे सांगूच शकत नाही। आम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे, शासनामार्फत केलेला आहे, तहसीलदारांना दिलेला आहे, लोकप्रतिनिधी दिलेला आहे, कोणी याची दखल घेतलेली नाही आहे। तुम्ही ग्रामस्थ म्हणून मी तीव्र यांचा निषेध करतो आणि आम्ही ह्याच्या पुढे याच्यावरती जर का आम्हाला जर काही उपाययोजना झाली नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहेत। दादा आता मंत्रालयापासून ते काय कलेक्टरपासून आमच्या इथल्या प्रांताला पण आणि तहसीलदार साहेबांना पण पत्रव्यवहार झालेला आहे। आणि तसंच हा भरावा आमच्या इथे जी स्थानिक घरं आहेत त्या घरांचं पाणी जातो, प्लस आमच्या इथे येणारा हा रस्ता जो ओसरी ते बेंडसे आणि कोशाणे या रस्त्याला अंतर्गत रस्ता जोडतो, हा रस्ता पूर्ण ठप्प होतो। आणि हा 150 एकरला जो कारशेडचा प्रकल्प होणार आहे त्याच्याने जो भरावा चालू आहे त्याने हा पूर्ण नदी पलटी होऊन आमच्या पूर्ण गावात जाणार आहे। त्याच्यात आमची जमीन सगळं नुकसान होणार आहे। आणि प्लस आमचे इथले उदाहरणार्थ मुलांना शाळे आहेत, तसे आमचे दुधाचे व्यवसाय आहेत, हे सगळे ठप्प होणार आहेत। कारण पाऊस पडत आम्ही 4-4, 5-5 दिवस गावाच्या बाहेर जात नाही। प्लस आणि हे तर नाही कुठल्या आम्हाला ॲम्ब्युलन्सची जर कुठला प्रॉब्लेम झाला, एखादा मेडिकल सर्जनचा विषय झाला तर याचं काय करायचं। आणि प्लस आता हे नंतर नदी आता पूर्ण गाव पाण्याखाली जाणार आहेच, हा विषय आता राहिलाच नाही। त्यांनी सरकारने आमची तात्काळ उपाययोजना करायला पाहिजे गावाचं। कर्जत तालुक्यातील सावरगाव येथे मेट्रो कारशेडचे जे काम सुरू आहे त्या कामामुळे भविष्यामध्ये वावे आणि बेंडसे या नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते, अशा प्रकारचे निवेदन ग्रामस्थांनी दिले होते। सदरच्या निवेदनाच्या अनुषंगाने माझ्या दालनामध्ये चर्चा देखील झाली। सदरचे निवेदन मी सत्वर लगेच रेल्वे प्रशासनाला अवगत करण्यात आलेले आहे। आणि तसेच मागील आठवड्यामध्ये सुद्धा रेल्वे प्रशासनाशी याबाबत चर्चा झाली आहे। रेल्वे प्रशासनाचे संबंधित तांत्रिक अधिकारी संबंधित गावकऱ्यांशी भेट घेऊन अशा पूरस्थिती होऊ नये या संदर्भात सर्व पाहणी करून भविष्यातील काही ज्या अनुषंगिक उपाययोजना करायच्या आहेत त्या संदर्भात ते इथं व्हिजिट देणार आहेत। त्याबाबत मला त्यांनी दूरध्वनीवरून अवगत केलेले आहे।